तर होणारी मॅच असेल ती फर्स्ट सेमीफायनल जासई विरुद्ध धुतुम या दोन संघांमध्ये असेल. जासई संघाचे कर्णधार उपस्थित झालेत, तर भैरवनाथ 11 धुतुम क्रिकेट संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो की आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. आणि यातून जो जिंकेल प्रसाद आय थिंक ए पोल मधून जो जाईल तो खेळेल बी पोल मधील साई क्रिकेट संघासमवेत सेकंड सेमीफायनल. तर फर्स्ट सेमीफायनल जासई विरुद्ध धुतुम या दोन संघांमध्ये असेल, याची आपण नोंद घ्या. आणि सेकंड सेमीफायनल अर्थातच साई विरुद्ध यातून जो जिंकेल त्यांच्यामध्ये लढाई असेल. जाऊया कॉम बॉक्स मध्ये दीपक पाटील सर यांच्याकडे. तत्पूर्वी प्रमोद कडू स्पर्धेचे आयोजक यांना विनंती असेल की आपण जरा व्यासपीठावरती यावं. ओव्हर टू दीपक पाटील सर. थँक्यू सो मच प्रवीण गायकर. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो जनमन कामोठे संघानं आज मच्छा रात्रीमध्ये मात्र सर्रच खेळ राहिलाय बारक्या. आणि जेव्हा जेव्हा बारक्या खेळतो ना तेव्हा तेव्हा कामोठे संघाची विजयाचे चान्सेस सुद्धा तेवढेच जास्त असतात, आणि ते त्यांना आज पुन्हा एकदा दाखवलंय. बऱ्याच दिवसानंतर मात्र ह्या इनिंग्स आहेत ना, ह्या फटके पाहण्यासाठी संपूर्ण रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट अक्षरशः तरसला होता. आणि आज मात्र त्याच्या बॅटमधून आलेल्या फटक्यांनी सगळ्यांचीच मनं जिंकली असतील. कसोटी असेल, दोनही संघांना मी मनापासून शुभेच्छा देतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाकडून सज्ज होईल. आशिष परदेशी आणि त्याचबरोबरीनं कुणाल नाईक. दोनही फलंदाजांनी आज मात्र दोनही मॅचमध्ये धावा कुठल्यात, त्यामुळे बिग फाईट पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधील भिंगारी विरुद्ध कामोठे. आज एक ग्रुपच्या मॅचेस आणि त्यातून मात्र हे दोन संघ पुढे आलेत, परंतु इथून मात्र एकाच संघाला पुढे जाण्याची संधी मिळेल. आणि जो संघ असेल बक्षीस प्राप्त, कोणत्या संघाला मात्र मिळेल बक्षीस, आणि याकडे मात्र सगळ्यांची नजर लागले. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि जे प्रेक्षक मात्र PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि घेऊन जातो या मॅचकडे. जाऊया पहिलं षटक घेऊन निखिल गोवारी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय किंवा पॉइंटला बाउंड्री लाईनच्या दिशेनं कुणाल नाईकच्या बॅटमधून चौकाराना टीमचा श्री गणेशा. वाद करून दिले ते कुणाल नाईक ना. पनवेल की खुशबू या नावानं मात्र खेळाडू आता ओळखायला लागलाय. च्या रात्रीमध्ये मात्र खूप सरस खेळ केलाय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल. आशिष परदेशी सुद्धा पहिल्या मॅच मध्ये काय दर्जेदार फटकेबाजी केली होती. दुसऱ्या मॅच मध्ये कुणाल बरसला होता. आज प्रत्येकाचं योगदान राहिलंय. फुल टॉस बॉल, बॅटची एज घेतली आउटसाइड एज, फास्ट आउटसाइड एज. बॉल मात्र चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कुणालच्या बॅटमधून निघाल्यात आणखीन 4 धावा. चौका. तर सन्माननीय प्रदीप शेठ भगत साहेबांच्या वतीनं मात्र पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 1000 रुपये. नौपाडा कवचात अगदी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, दोनही त्यांचे अगदी जवळचे संघ आहेत, त्यामुळे कोणीही जिंकला तरी त्यांना नक्कीच आनंद असेल. परंतु दोनही संघांकडून मात्र एकाच व्यक्तीकडून मात्र पारितोषिक लावली जातात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र हे पारितोषिक लावलं गेलंय. गोलंदाज तयार निखिल. हा बॉल उडवलाय. कुणालनं मात्र तडाखा दिलाय वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकार आल्यानंतर मात्र येतोय हा उत्तुंग असा षटकार.
ला येत असताना आता मात्र निखिल गोवारीवर हल्ला चढवलाय आणि पहिल्या 3 बॉलवर तब्बल 14 वसूल सुद्धा केल्यात. त्यामुळं इथे अगोदरच ओळखले कुणाल नाईकनं या मॅच मध्ये खरं तर धावा कराव्या लागतील आणि पहिल्याच पासून मात्र आक्रमक होताना तो पाहायला सुद्धा मिळतोय. प्रेशर वाढलं असेल निखिलवरचं. सोडून दिलाय बॉल. इथे मात्र शॉर्ट दरम्यानला बॉल फील्ड केलाय. पंच इशारा करतात इट्स अ वाईड वन. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंच नीरज राणावत त्यांचा कामगिरी मात्र नक्कीच चांगली राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संपूर्ण पॅनल NR पॅनल मग ज्याच्यामध्ये अगदी दीपक बोराडे सर असतील, गणेश बाविस्कर सर असतील, आत्माराम कोळी सर असतील. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं हेमंत कोळी यांना सुद्धा सगळ्यांचंच मित्र म्हणून योगदान राहिलंय. लोवर फुल टॉस बॉल. बॅट थोडीशी व्हायब्रेट झाली होती. मिसटायमिंग झालं होतं. बॉल मात्र पॉईंटकडे येतो. एकच जावेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धाबा धावफलकावर. चांगलं क्रिकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. खरं तर भिंगारी संघाच्या सलामीवीर कुणाल नाईकनं आतापर्यंत 4 बॉलमध्ये 15 धावांची विस्फोटक इनिंग साकारले आणि आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज आशिष परदेशी ऑन अ स्ट्राईक नाव. पहिल्या मॅचमध्ये मात्र धावांचा वर्षाव पाहायला मिळाला होता याच्या पॅटमधून. याही मॅचमधून तेच अपेक्षित असेल मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह लॉफ्ट इनसाइड आउटचा फटका. बॉलला पाठवलंय ते कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूर भरून येऊन बॉल उचललाय गुणवंतना. तोपर्यंत मात्र 2 धाबा. क्लास फिल्डिंग. असं वाटत होतं बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय की काय, परंतु ही एफर्ट्स मात्र घेतले जातात. पाहूया रिप्लेमध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय गुणवंत याच्याकडून आणि इथून मात्र 2 धाब्यानं टीमची टोटल 18 या आकड्यावर. 18 ऑन बोर्ड नाव. 18 धाबा धावफलकावर. गोलंदाज सज्ज. इथून मात्र बेल्स पडल्यात आणि इथे दांडी उडवले. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. इट्स अ ह्यूज विकेट. महागडं षटक जरूर ठरलं असेल निखिल गोवारीचं, परंतु त्याच वेळेला मात्र ही निर्णायक विकेट आपल्या नाबावर करत असताना इन्फॉर्म होता फलंदाज डावखुऱ्याचा विस्फोटक आशिष परदेशी. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. DJ मास्टरनं सुद्धा खूप चांगलं गीत वाजवलं. लख पडला प्रकाश. आणि अगदी मॅच होत असताना सारं काही मॅच होईल तुम्हाला, कारण सगळ्यांनीच फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. श्री साऊंड जाताडे ज्यांनी नक्कीच आमच्या आवाजाची काळजी घेतली गेल्या 4 रात्रीपासून. DJ प्रशांत, आमचे अक्षय, सगळ्यांनीच मात्र मनोरंजन केलंय. अगदी मॅच सिच्युएशन जशी आहे ना तसं गाणे मात्र वाजवले गेले. तर पंचांकडे जाऊया. खरंच नीरज राणावत यांनी खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये पार पाडले आणि नेहमीच खरं तर निपक्षपातीपणे पंचांचं काम पाहत असतात. अगदी न्यूट्रल अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये सातत्यानं पाहायला मिळालेत नीरज. आणि म्हणूनच आज मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र त्यांना आदराचं आमंत्रण दिलं जातं. आणि यस अंपायर, बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये RR ट्रॉफीमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल 5 रात्र मात्र त्यांनी पंचांचं पूर्ण पॅनल आणि चांगलं काम सुद्धा केलं. आणि आजच्या घडीला पाहायला गेलं तर म्हणजे कधी अगदी समतोल कोणताही संघ असू द्या, कधीही पाहायला गेलं तर दोनही संघ त्यांना समानच असतात. आणि अशा पद्धतीनं मात्र पंचांचं काम पाहिलंय. आणि आज मात्र या पंचांच्या कामगिरीवर खरं तर पारितोषिक आमच्याकडे जमा होतंय पंचांसाठी. नीरज राणावत ज्यांनी केलेले हे कार्य नक्कीच अशोक शेठ भगत साहेबांच्या वतीनं पंचांसाठी सुद्धा पारितोषिक आमच्याकडे जमा झाले. तर नक्कीच आभार मानूया अशोक शेठ भगत साहेब. सगळ्यांचीच खरं तर काळजी घेतात आणि नेहमीच पाहायला मिळाले आजपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा येत असतात तेव्हा आता पहा प्रेक्षकांसाठी हे पारितोषिक, भरपूर पारितोषिक लावली, सगळ्यांसाठीच लावली. आणि इथून मात्र पंचांकडे सुद्धा त्यांचं खरं तर लक्ष होतंच. आणि नक्कीच या कामगिरीवर मात्र खुश होऊन त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आमच्याकडे जमा झालेत. त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतोय आणि पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. दैवत सज्ज होतोय.
दैवतचा पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अगोदरच मन बनवलं होतं कारण त्याला माहिती आहे कुणाला डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने टाकणार. ओव्हर द विकेटने टाकल्यानंतर लेग स्टंप मिडल स्टंपला टप्पा टाकून मात्र बाहेरच्या बाजूला बॉल वळवणार आणि कुठेतरी या नॅचरल स्विंगला रिव्हर्स स्वीपच्या हत्यारानं मात्र आपण मोडीत काढू शकतो हे पाहिलं त्यानं, परंतु हा प्रयत्न असफल. लो फुल टॉस बॉल बॅटची एज घेतल्यानंतर गलीकडे येतोय. हा थ्रो मात्र थोडासा वाईट चाललाय. तोपर्यंत रन कंप्लीट झाले. एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 19 धावा धावफलकावर. निखिल गोवारी महाग ठरल्यानंतर दैवतकडून नेहमीच अपेक्षा असतात या संघाला, कारण दैवत एक असा गोलंदाज आहे ना जो नेहमीच किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी ओळखला सुद्धा जातो आणि बऱ्याच वेळेला दैवतचा हा बॉल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायर बोराडे सरांच्या बाजूने निघालाय. सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. कोणताही गोलंदाज 3 किंवा 3 पेक्षा कमी धावा देईल त्या कोणत्याही गोलंदाजाला मात्र 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ते अर्थातच अशोक शेठ भगत साहेबांच्या वतीनं. आणि एका ओव्हरमध्ये जर कोणत्या फलंदाजांनी 20 किंवा त्याही पेक्षा जास्त धावा काढल्या तर त्या टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्मान्य अशोक शेठ भगत साहेबांच्या वतीनं. सोडून दिलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. ती 21. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात, परंतु अजून सगळे चेंडू जर निर्धाव काढले दैवतनं तर नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक असेल. प्रत्येक घटकाची काळजी घेतली. प्रत्येकांसाठी मात्र पारितोषिक लावलंय आणि नक्कीच दानशूर व्यक्तिमत्व आहेत. दिलदार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत अश्वित. त्यांच्या नावानं सुद्धा पारितोषिक लावली गेली. बॅकफुटला जाऊन कट केला. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय वेगानं थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. बऱ्याच वेळेला शक्तींपेक्षा युक्ती सुद्धा श्रेष्ठ ठरतात आणि तेच दर्शवणारा मात्र हा फटका. दैवतचा हा बॉल समोर मिड ऑफच्या वरतून उडवलाय. नो बॉलचा इशारा मात्र येत असताना पंचांचा. पहा एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा अगदी डोळ्यात तेल घालून पंचांचं काम पाहिलं जात आहे. इथे मात्र 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. धावसंख्या 2ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी मात्र चालून आले ती मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी या टीमला. दैवत मात्र थोडंसं षटक लांबवतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सूरजनं उडवला या बॉलला ऑन साइडला. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे. फ्रीटचा बॉल. इथून मात्र रन एकच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 या आकड्यावर. 4 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र जमा झालंय. धावून काढेल त्यांच्यासाठी अशोक शेठ भगत साहेबांच्या वतीनं आणखीन एक अनोखं पारितोषिक. इथे चान्स आहे. ओ डायरेक्ट हिट. काही सेंटीमीटर मात्र बाजूनं बॉल गेला असेल. स्टम्प्सला फुंकर घालून हा बॉल गेलाय. डोक्यावर हात गेले होते. इथे मात्र ट्रबल मध्ये होता फलंदाज सूरज. बाल बचावलाय. दैव बलवत्तर आपण म्हणूया. एक धाव मात्र चोरट्या स्वरूपात कंप्लीट केले. या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1/29. थँक्यू दीपक पाटील सर. चला धुतुम क्रिकेट संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा फर्स्ट सेमीफायनल आणि प्रमोद कडू ओव्हर असतील. 3 षटकांच्या लढती असतील इथून पुढे. याची नोंद घ्या आपण. फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि फायनल या लढती 3 षटकांच्या असतील याची नोंद घ्या. आणि फायनल असेल
3 षटकांची याची नोंद घ्या. तर चला धुतुम क्रिकेट संघ आपण उशीर करू नका प्लीज. जासई संघाचे कर्णधार उपस्थित झालेत, आपण यावं. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 29 धावा. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल कामोठे टीमचा सगळ्यात जास्त इन्फॉर्म चालणारा हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रोशन म्हात्रे. आज बारक्या कांबळेच्या बॅटमधून ज्या धावा आल्यात ना, नक्कीच कॉन्फिडन्स बूस्ट झालाय, बूस्टअप केला. एक बारक्या मात्र संपूर्णपणे कामोठे संघाचा आत्मविश्वास वाढवू शकतो. आणि हे बऱ्याच दिवसापासून मात्र खरं तर कामोठे संघाचे समर्थक अपेक्षा करत होते बारक्याकडून. आज मात्र बारक्या खरा उतरलाय. जे स्ट्रोक्स मात्र पाहिलेत ना, आज मात्र जुना बारक्या मात्र पुन्हा एकदा मैदानावर वावरताना दिसलाय. रोशन येतोय, हा बॉल टाइम करता आला नाहीये, मिडॉनकडे सरकलाय बॉल. जरूर एकच जाव येईल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रोशन म्हात्रेनं भन्नाट कामगिरी केली होती. जी पारितोषिक मात्र लावलेत सन्माननीय अशोक शेठ भगत साहेबांनी, ती फायनल पर्यंत असणार आहेत. त्यामुळं फक्त एका मॅच साठी नाही आहे, सगळ्यांसाठी फिरून खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, शॉर्ट फाईन लेगला रन मात्र मिळेल. चेतन होता त्या ठिकाणी. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. म्हणजे पारितोषिक जी लावलेत आमच्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, प्रेक्षक कमाल कॅच, सीमा रेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्या प्रत्येकाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे जो गोलंदाज 3 किंवा 3 पेक्षा कमी धावा देईल त्याला सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जो फलंदाज मात्र एका ओव्हरमध्ये 20 धावा पूर्ण करेल किंवा त्याही पेक्षा जास्त, तर त्या टीमला सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि 4 धावा धावून काढणाऱ्या फलंदाजांना सुद्धा खरं तर पूर्ण करणाऱ्या 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अशा पद्धतीनं 4 विविध पारितोषिकं पाहायला मिळालेत. परंतु इथे मात्र बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. चार धावा. अनस्टॉपेबल कुणाल पुन्हा एकदा एक चांगली इनिंग क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये, कारण इथून जिंकणारा संघ सरळ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल आणि एक ट्रॉफी निश्चित करेल. अगोदरच 3 संघ पुढे गेलेले आहेत. 4थ्या संघाची उत्सुकता आहे. चांगला बॉल होता, फुल्लर लेंथ, काय उडी मारून मात्र अडवलाय सुबोध गोवारी. पहा, दष्टपुष्ट असा फलंदाज आहे, परंतु लवचिकता सुद्धा तेवढीच आहे, ॲजिलिटी सुद्धा तेवढीच आहे शरीरामध्ये. आणि त्यानं फिटनेस दाखवलाय. पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा एक्झॅक्टली, कारण इथून बॉल निसटला असता तर 4 मिळाल्या असत्या. फास्ट आउटसाइड एज, ओ बराच उडाला होता. एका हातामध्ये उंच झेपावत पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फसलाय. रोशनचा अगदी बाउन्सर इथून मात्र बीट करून गेलाय सूरज परदेशीला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 36 धावा धावफलकावर. वेग वाढवावा लागेल कारण समोर कामोठे संघ आहे आणि आज मात्र सुपर डुपर फॉर्म मध्ये सुद्धा चाललाय. यावेळेस मात्र हा फटका चाललाय शॉर्ट फाईन लेगला. मिस टायमिंग होता. चेतन गोवारीनं टिपलाय जेल. फलंदाज सूरज परदेशीचा संपलाय खेळ. आपण टॉस करूया आता. या ठिकाणी धुतुम आणि जासी या 2 संघांमध्ये टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो शेलगर गावचे दमदार व्यक्तिमत्व अशोक भगत साहेब. आपण यावा, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. अशोक भगत साहेब यांना विनंती करतो की आपण यावा आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. एक दमदार खेळाडू देखील आहेत. खेळाडू सोबत एक चांगलं नेहमी तुम्ही त्यांची वागणूक पाहिली आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 40+ आय थिंक आहेत. नेहमी दमदार योगदान त्यांचं राहिलंय क्रिकेटसाठी. आणि आमचे प्रमोद कडू यांचे अगदी सासरुळाचे देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 3 ओव्हरची मॅच, हेड्स बट इट इज अ टेल्स. टॉस जिंकलाय भूषण, निर्णय काय घ्याल? फिल्डिंग. थँक्यू. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आणि अशोक शेरांना विनंती आपण आसन व्हावं. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल बारक्या कांबळे. मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. तर बघा दीपक पाटील सर, समालोचकांसाठी त्यांच्या माध्यमातून प्राइज तर आलेत,
पण आता त्यांनी 2 टॉस केलेत, त्यांना देखील 10 रुपये मिळालेत. ते स्वतः सांगतायत 2 5चे सिक्के त्यांच्यापर्यंत पोहोचलेत. टॉप एज बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. जल्लोष पाहायला मिळेल कामोडे संघाच्या समर्थकांचा, कारण बाद होणारा फलंदाज 12 बॉलमध्ये 28 धावा ठोकल्यानंतर कुणाल नाईक आता मात्र पॅव्हेलियनकडे रवाना. त्याच कुणाल नाईकला पहिल्याच बॉलवर टिपलंय. यावेळेस मात्र अडबा पॅट ऑन साइडला गॅप मध्ये बॉल आहे, पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मंदार डावलेकरच्या बॅट मधून आल्या पहिल्याच बॉलवर षटकार. जबरदस्त फॉर्म. पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं खातं उघडलंय ते मंदार डावलेकरनं. कमालीचं टायमिंग जुळवलं गेलं मागच्या बॉलमध्ये. बारक्याचा लो व फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहेत रोशन म्हात्रे त्या ठिकाणी. एकच धाव घेईल मंदार आणि सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल. टोटल जाऊन पोहोचले ती 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन अ बोर्ड नाव. चांगल्या धावा तर नक्कीच झाल्यात, परंतु अजूनही 3 बॉलमध्ये धावा वाढवण्याचा प्रयत्न मात्र करतील. दर्पण मडवी येतोय. मागच्या मॅचमध्ये फक्त 1 षटकार मारून घसघशीत कमाई केली होती 3000 रुपयांची. गोलंदाज तयार. पारक्याचा हा बॉल. यावेळेस मात्र आडवा पॅटन ऑन साइडला मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव येईल. सिंगल रन. चांगला थ्रो सुद्धा. त्यामुळं षटकारानंतर मात्र काहीसं कमबॅक करत असताना गोलंदाज बारक्या 4 बॉलमध्ये 8 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण सफलता कुणाल नाईकच्या स्वरूपामध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे मंदारसाठी. हा फुल टॉस बॉल यावेळेस मात्र, परंतु पाहायला गेलं तर फुल टॉस बॉलला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करता आलं नाहीये. दर्पण एंडला थ्रो, परंतु रन्स मात्र कंप्लीट झाल्यात 2. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल 2 ने पुढे 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन अ बोर्ड नाव. 46 धावा धाव फलकावर. इथे पाहूया काय घडलंय. यस पंच एकमेकांशी सल्ला मसलत करत असताना. यस रेफर टू द थर्ड अंपायर फॉर वेस्ट राईट. चेक केलं जाईल पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून. आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये येऊन इथे जॉईन करतील पीडीसी लाईव्हच्या कंट्रोल टीमला. मिस्टर गणेश पाविस्कर. 2 धावा तर पूर्ण झाल्यात, परंतु ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण होऊ शकली नसती. थ्रो प्रॉपर असता तर ही दुसऱ्या धावेला रनआउट सुद्धा झाला असता. एक सिच्युएशनला असं वाटत होतं, परंतु चेक केलं जाईल. पाहूया व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड. अतिशय महत्वाचा निर्णय. हा 5वा चेंडू होता या षटकामधला. नो बॉल कॉल. एक संधी मात्र मिळाल्या मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघाला. या धावा 3 टोटल मध्ये ऍड होतील आणि या धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 47 रन्स ऑन बोर्ड नाव. 47 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र डावलेकरला. बारक्या कांबळे. पाहूया फ्री हिटचा बॉल मात्र कशा पद्धतीने सादर करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होईल मंदार डावलेकर साठी. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय अगदी समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉल उचलेल. दुसरा धाव्याचा प्रयत्न. थ्रो कलेक्ट करता आलेला नाहीये, त्यामुळे 2 धावा मात्र पूर्ण होतात. इथून मात्र प्रत्येक धाव महत्वाची आहे
आणि त्याच महत्त्वपूर्ण धावा आता मात्र टीमसाठी जोडत असताना मंदार डावलेकर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर, परंतु डावलेकरनं मात्र अवघ्या 4 बॉलमध्ये 11 सजवल्यात आणि महत्त्वाच्या धावा मी तर म्हणेन या 11 धावा आहेत ना, या नक्कीच टर्निंग पॉईंट कदाचित ठरू शकतील या मॅच मधल्या. पाहूया काय घडणार शेवटच्या बॉलवर. बारक्याचा हा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केला लॉंग ऑनला, रोशनचा थ्रो आलाय, परंतु इथे मात्र चेक केलं जाईल दर्पण पोहोचलाय की नाही. रेफर टू द थर्ड अंपायर अगेन. शेवटचा बॉल आहे, लगेच मैदानाच्या बाहेर या आणि भिंगारी संघाला विनंती असेल की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जा क्षेत्ररक्षणासाठी. डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथून मात्र पाहूया काय घडलंय. पुन्हा एकदा तिसरे पंच येतील आणि चेक केलं जाईल. आता मात्र या 2 धावा आहेत की 1 धाव आहे की अजून काही आहे. चला रिवाइज टार्गेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, परंतु भिंगारी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. तर नॉट आउट इज द कॉल. रन्स पूर्ण होतील या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र भिंगारी संघाचं अर्धशतक सुद्धा धावफलकावर 51 कंप्लीट झाल्यात. 52 धावांचं टार्गेट सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी इथून मात्र जनमान कामोटे संघाला. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं सुपर 4 मध्ये गावदेवी साई संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय, एक ट्रॉफी निश्चित केले. दुसऱ्या दिवशी मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल 11 जासई हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये एंटर करतोय, त्यांनी सुद्धा एक ट्रॉफी निश्चित केली या स्पर्धेची. आणि कालच्या रात्रीमध्ये मात्र भैरवनाथ दुतुम संघ पुढे गेलाय आणि हा तिसरा हकदार असेल ट्रॉफीचा. आणि आजच्या रात्रीमधील 4था संघ कोणता असेल जो मात्र आज इथून मात्र एक ट्रॉफी उंचावणार, मग तो मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ आहे की जर्मन कामोटे संघ आहे, याचं उत्तर ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर दुसऱ्या सत्रामध्ये मी घेऊन जातोय. ऐकूया महाराष्ट्रामधील एक दिग्गज समालोचक प्रवीणजी दुगाडे यांना. थँक्यू. अश्वित का गोल्डन वैन बने थे अश्वित, और सोनाली कुलकर्णी ने मजे में एक कमेंट कहा था, ये चैन मुझे दे दे अश्वित. मजा आया था जब ये कमेंट मैंने सुनी अश्वित के लिए. लेकिन इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रनों को बनाना है. 24 गेंदों में 52 रन. बारक्या कांबळे जानते हैं इन रनों को किस तरह से पूरा करना है. रिक्वायर्ड 100 है 13 की. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा स्वर्गीय नीलेश स्मृति और स्वर्गीय महेश स्मृति ट्रॉफी 2023 में. तो पानी दीजिए मैदान के अंदर. ऑर्गेनाइजर से मैं गुजारिश करना चाहूंगा प्रशांत महात्रे इनकी तरफ से लगातार 3 छक्के अगर कामोटी टीम के कोई भी बल्लेबाज लगाते तो उनकी तरफ से 1000. लेकिन आयवा कैच के लिए अश्वित भगत इनकी तरफ से 1000 का इनाम है. दर्शकों से मैं जरूर अनुरोध करना चाहूंगा फाइनल तक ये इनाम जारी है, चाहे 10 आप आयवा कैच क्यों ना ले.
लेकिन आपको लेना होगा आईवा कैच। 1000 की इनामी राशि आपको मिलेगी। अश्वित शेठ, अशोक शेठ भगत, इनके द्वारा हमारे दोस्त आ चुके हैं बालकृष्ण घरत, जिन्होंने बाला डांस के माध्यम से पूरे जावड़े गांव का नाम रोशन किया है। लेकिन फिलहाल इस मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 13 की औसत से रनों की जरूरत है 52। गेंदबाज रघु परदेशी सामने है उनके। परेश मात्रे होनहार खिलाड़ी। 2021 का जब सीजन शुरू हुआ था तो पहला 50 पूरे रायगढ़ में ग्रामीण क्रिकेट में इन्होंने लगाया था परेश मात्रे ने। ये रिकॉर्ड है, ये क्रिकेट के आंकड़े हैं। हाँ, ये होता है, एम्पायर्स के लिए भी पानी की जरूरत है। देखिए, सम्माननीय रवि शेठ जोशी चैरिटेबल ट्रस्ट कामोठे, मनोज कवड़े, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए कामोठे टीम के लिए 5555 का इनाम। इसे कहते हैं लगी हुई आग। जंगल में आग लगी हुई है और पहली गेंद के ऊपर 6 आ चुका है। 52 का पीछा किस तरह से किया जाता है, ये बाउंड्री आ चुकी है 1 बाउंस। मुझे ऐसा लगा कि शायद गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर हो चुकी है, लेकिन ऐसा नहीं हुआ। गेंद गई 1 बाउंस सीधा सीमा रेखा पार। पीटीसी लाइव के माध्यम से हमने देखा था ये 4। आईवा कैच के लिए अशोक भगत, लेकिन ये रिवर्स स्वीप द्वारा लगातार दूसरा चौवा लगाया परेश मात्रे। मैंने 2021 की इनिंग की उन्हें याद दिलाई। रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में पहला अर्धशतक शेडोन के मैदान पर इन्होंने ही लगाया था, परेश मात्रे। दर्शकों से भी मेरा अनुरोध है भाई, मेहनत करो, 1000 मिलेंगे। 1000 आजकल रोजगार इतना कम हो चुका है कि 12,000 महीना मिलता है, यानी कि 400 रुपए प्रतिदिन। आपको एक कैच पकड़ो 1000 रुपए मिलेंगे। अश्वित शेठ भगत इनके द्वारा। लेकिन जिस गांव में क्रिकेट भरपूर हो, जिस गांव के क्रिकेट खिलाड़ी मशहूर हो, ये जो सपना जिन्होंने देखा था वो नीलेश कड़ू साहब आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनका सपना पूरा होते हुए नजर आ रहा है। गांव में टूर्नामेंट भी हो रही है, कई खिलाड़ियों को इनामी राशि पाने का मौका भी मिल रहा हो, और ये लगातार तीसरी बाउंड्री 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए परेश महात्रे के बल्ले से। परेश महात्रे को वो पुराना अंदाज में देख रहा हूं, 52 का पीछा करते हुए, और वो भी जादुई स्पिन गेंदबाज, एक्सपीरियंस का पुतला रघु परदेशी के खिलाफ। चौथे बल्लेबाज ऐसे बने जिन्होंने लगातार 3 चौवे हासिल किए इस नीलेश स्मृति और महेश स्मृति ट्रॉफी 2023 में। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर, राइट आर्म राउंड द विकेट। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। इस लाइन को मिस कर रहे थे रघु परदेशी और उन्होंने अपने आप को कोसा। काश मैंने पहली गेंद से ये लाइन पकड़ी होती तो मुझे छटके नहीं मिलते 440 वोल्ट के 3 बाउंड्रीज के। अपील की गई, लेकिन रनआउट का मौका था। ये लेग बाई के तौर पर रन मिला और इस लेग बाई के तहत टीम का टोटल आता हुआ 13 रन बगैर नुकसान। 13 की औसत पा ली है। ये लेग स्टंप के बिल्कुल पिचअप गेंद थी। एक्शन रिप्ले में हमने देखा था, पीटीसी लाइव जो हमें दिखा रही है, दूध का दूध पानी का पानी, तीसरी आंख इस प्रतियोगिता की। प्रवीण गायकर एंजॉय कर रहे हैं, रॉकस्टार है ये। पनवेल में काफी चर्चे हैं इनके कमेंट्री के और हमारे दीपक पाटिल सर के। और ये बहुत बेहतरीन स्ट्रोक खेला बारक्या कांबळे द्वारा, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। बारक्या कांबळे को क्यों रायगढ़ ग्रामीण का वेल फिनिशर कहा जाता है, इस मैच में आपको पता चलेगा। अगर जीतना है टीम कामोठे को तो बारक्या कांबळे को अपने उस नाम के हिसाब से खेल करना होगा। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं बगैर नुकसान। अब गेंदें बची 18 और जीत के लिए जरूरत है 35 रनों की।
35। 52 की जरूरत है, 18 गेंदे और 35 रनों की जरूरत है। भिंगारी टीम सोचने पे मजबूर है कि कुणाल नाइक आएंगे, पनवेल की खुशबू, नसीब भोईर का नसीब कौन बदलेगा। मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी जिसके फ्रेंचाइजी है नसीब भोईर। चलिए फील्डिंग फैलाई है। हाँ, अंपायर को मैं ताकीद देना चाहूंगा, प्रमोद कड़ू साहब अब स्टिक हो चुके हैं, क्योंकि नीलेश कड़ू साहब ने यह सपना देखा था, उनके भाई है प्रमोद कड़ू। ट्वेल्थ मैन, चलिए रघु परदेशी आप 12th मैन की भूमिका में आइए। और रघु परदेशी के सपूत अब अंदर जाएंगे। भाई लोग विजय घरत भी यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। और भाई लोग के राइट हैंड शेलगर के हमारे जयेंद्र भगत, जय वीरू की ये जोड़ी है। ये कहां कहां नहीं घूमे जमीन खरीदने के लिए, मुझे पता है। 17 पे नो लॉस, नो लॉस स्कोर कार्ड। 17 लाख की जमीन नहीं कह रहा हूं मैं, 17 पे नो लॉस। देखिए अंपायर आपको सख्ती बरतनी होगी। कुणाल नाइक, पनवेल की खुशबू, गेंदबाजी की बागडोर पर, लेकिन परेश मात्रे अब काफी अच्छे फॉर्म में नजर आ रहे हैं। परेश मात्रे इस बल्लेबाज का मैं फैन हूं, क्योंकि विपरीत परिस्थितियां जब भी कामोठे में आती है, कामोठी टीम के लिए आती है, ये अपना सर्वोत्तम देते हैं। 100% देने वाला ये खिलाड़ी है। वहीं दूसरी तरफ अगर हम देखें नसीब भोईर की मीत 11 सिद्धिविनायक भिंगारी, कुणाल नाइक भी वैसे ही खिलाड़ी है। परिस्थितियां अगर विपरीत होना तो ये बंदा बहुत कुछ करता है। राइट आर्म ओवर द विकेट, लेकिन परेश मात्र ने इस गेंद को खेला हवा में गेंद, और इसी के साथ, और इसीलिए मैंने कहा था नसीब भोईर की मीत 11 को अगर कोई बचा सकता है, विकेट निकाल सकता है, तो वो है कुणाल नाइक। पनवेल की खुशबू, आसान सा कैच लॉन्ग ऑफ के ऊपर। 17 पे 1, कामोठे 52 का पीछा करते हुए अभी भी 17 गेंदे और 35 रनों की जरूरत। लगाया है 1000 रुपए, 3 रन जो देगा कम से कम गेंदबाज, उसके लिए भी 1000 इनाम है। एक्साइटमेंट, इस टूर्नामेंट को गर्म किया था जीवदानी स्पोर्ट्स मामन डोंगरी के ओनर संस्थापक अमर म्हात्रे साहब ने, उप सरपंच वहाड़। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बल्लेबाज चेतन गोवारी ने 1 रन जरूर मिला। देखिए कामोठी टीम भी होशियार है, उन्होंने अपने हुकुम के 21 को रोक के रखा है। रोशन म्हात्रे ऑलराउंडर, जो अगले 2 ओवर में बहुत कुछ कर सकते हैं। प्लानिंग काफी अच्छी है, लेकिन बारक्या कांबळे जब तक क्रीज पर मौजूद हैं, कुणाल नाइक भी जानते हैं इनका विकेट कितना अहम है। इनका विकेट निकालेंगे तो आधी जंग जीती जाएगी। देखिए एक मैच था, मुझे आज भी याद है, 36 गेंदे 36 रनों की जरूरत थी कामोठे और जुई के बीच। 36वीं रन जब तक बनी नहीं तब तक बारक्या कांबळे आखिरी 2 गेंदों तक रुके थे। आज भी याद है मुझे मुकाबला, वो दिन का मुकाबला था। ये स्टॅमिना है बारक्या कांबळे के पास। आणि रायगड- प्रवीण सर आपण आता जे व्यासपीठावर कार्यावर मान्यवर पाहतो, आपले आयोजक पाहतो, आता अगदी मॅच पाहत आहेत, परंतु उद्या 12 ते 1 वाजेपर्यंत नक्की उठणार नाही। हाँ ये बात तो आपकी बिल्कुल सही है, लेकिन प्रमोद कड़ू साहब को तो काम करना ही है, उन्हें उठना ही पड़ेगा। 1 रन जरूर मिला यहां पर, और इस 1 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 20 रन। 20 रन 32 की अभी भी दूरी तय करनी है। 52 का स्कोर कार्ड बनाना है 4 ओवर की समाप्ति के बाद। और ये देखिए, इससे कहते हैं बारक्या कांबळे ब्रांडेड डीप एक्स्ट्रा कवर।
बाउंड्री के बाहर फ्रॉम कुक पे आके ड्राइव किया, लॉफ किया इस गेंद को 6 रनों के लिए। हाँ, डीजे के लिए जरूर देखिए प्रेजेंस ऑफ माइंड। डीजे क्या आपका नाम है? डीजे सी साउंड, डीजे ऑपरेटर प्रशांत। प्रशांत मेरे बड़े भाई का नाम था जो आज इस दुनिया में नहीं है, लेकिन उनका भी काम अच्छा था और आप भी अच्छा काम कर रहे हैं। 26 पे 1, 13 गेंदे और 26 रनों की जरूरत। थोड़ा फॉलो थ्रो में अड़चने पैदा हो चुकी हैं। छब्बीस रन एक विकेट के नुकसान पर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन, और ये डायरेक्ट हिट होती तो बारक्या कांबळे डग आउट में वापस, यकीनन मैं कहना चाहूंगा। 12 गेंदे और 25 रनों की जरूरत, क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 13.5 की औसत से 27, 12.5 की औसत से अब बनाने होंगे 12 गेंदों में 25 रन। पीटीसी लाइव और हमारे स्कोरर जावड़े गांव के सपूत प्रणय म्हात्रे साहब ये हमें बता रहे हैं कि अब कामोटी को अगर जीतना है तो 12 गेंदे 25 रन बनाने होंगे, और अगर नसीब भोईर की मीत 11 सिद्धि विनायक भिंगारी को जीतना है तो इन रनों को बचाना होगा। कौन से ऐसे गेंदबाज है जो इन रनों को बचाएंगे? बारक्या कांबळे तो तैयार है इन रनों को बनाने के लिए। रोशन म्हात्रे इनके खेमे में मौजूद है। इनका केपीएल काफी मजेदार हुआ था, केजीएन, हाँ कामोटे जुई केजेएन, कामोटे जुई नौपाड़ा काफी मजेदार हुआ था। चला Man of प्लीज the जास्त series. टीम मीटिंग नको, कृपया आपल्याला विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ नका। चला जास्ती संघाचे खेळाडू आपण अगदी स्टेज समोर या। भूषण आपल्याला इथे बोलत आहेत। सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षासमोर यायचे। याच्यानंतर आपलीच मॅच असेल ती अर्थातच जासई विरुद्ध धुतुम या दोन संघांमध्ये असेल। देखिए जासई के कप्तान जो भूषण है ना, कई सालों से वो कप्तानी कर रहे हैं, एक चालाक कप्तान, उरण तहसील का मैं उन्हें मानता हूँ। भूषण मेरे सामने कई बार उन्होंने कप्तानी की है, हारे हुए मुकाबले उन्होंने जितवा के दिए है। गेंदबाजों को किस तरह से टैकल करना है, बल्लेबाजों को किस क्रम में भेजना है, ये बहुत अच्छी तरह से जानते हैं। एक प्रवीण घरत जासई के, एक प्रवीण घरत कालुंद्रे के, और एक प्रवीण घरत पापड़ी का पाड़ा, जिनको आयवा कैच लेने पर 1000 मिले, 11,000 का इनाम मिला था आयवा कैच लेने पर। पापड़ी का पाड़ा प्रवीण घरत, एक प्रवीण घरत जिन्हें रायगढ़ का रॉस टेलर कहा गया, और जासई के प्रवीण घरत जिन्हें उरण का वेल फिनिशर कहा गया। अंदरूनी किनारा, 11 गेंदे, अब 25 रनों की जरूरत इस टॉट गेंद के कारण। भिंगारी टीम भी वापस आ सकती है, उनके गेंदबाजों में भी वो क्षमता है, भले ही सामने बारक्या क्यों ना हो। हमें ये नहीं सोचना कि सामने बल्लेबाज कौन है, हमें ये सोचना है कि हमें अच्छी गेंद डालनी है। इस सोच के साथ अगर गेंदबाजी होती है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। दूसरा रन चुराने की कोशिश, और जब ऐसे मिसफील्ड के कारण दूसरा रन आता है ना, स्ट्राइक रोटेशन होता है, तो अगली गेंद पर एक नया रिजल्ट लेकर आता है बल्लेबाज। क्या वो भुगतेगी? सिद्धि विनायक नसीब भोईर की टीम, मीत 11 भिंगारी 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक जबरदस्त कांटे भरा मैच हमें नजर आ रहा है, लेकिन यह अच्छी गेंद, स्ट्राइक रोटेशन होने के बावजूद भी गेंदबाज ने इस रिजल्ट को बदला। तारीफ करना होगा गेंदबाज साहिल मिसाल की। 9 गेंदे, अब 23 रनों की जरूरत, 9 गेंदे 23 रनों की जरूरत, लेकिन स्ट्राइकर एंड पर बारक्या कांबळे, रायगढ़ ग्रामीण के वेल फिनिशर, और यह सीधा खेला नंबर 6। 17 की जरूरत है अब 8 गेंदों में, 8 गेंदे 17 रनों की जरूरत। बारक्या कांबळे, ये नाम है उस शख्सियत का, ये नाम है उस खिलाड़ी का
ये नाम है उस जज्बे का कि मैच में मैं शुरुआत में आता हूं और मैच को खत्म करने की जिम्मेदारी मेरी है। डीजे क्या कामड़े के लिए ये गाना था। कामोटे वासी कई इनाम लगाएंगे इनके ऊपर जब ये मैच जितवाएंगे। टीम कामोटे के लिए 35 रन। हमारे विजय गरज साहब, इनको डीजे सुनना काफी पसंद आ रहा है क्योंकि डीजे की क्वालिटी काफी अच्छी है। हाँ, ये बात अच्छी है आपकी। और ये मैं बंदी हुआ हूं डीजे। एक्शन रिप्ले में मैंने देखा पीटीसी लाइव में लगभग ये व्हाइट बॉल पर की गई गेंद थी। दोबारा एक्शन रिप्ले में देखना चाहूंगा। लेग स्टंप पर थे बारक्या कांबले, ऑफ स्टंप पर सफल हुए। वाइड यॉर्कर करने की कोशिश थी लेकिन इस गेंद को उन्होंने एक्स्ट्रा कवर रीजन में खेला। जी हाँ सर, जब मैन ऑफ द मैच पिछला मिला था खिलाड़ी बारक्या को, तब जो उनके पूछा गया था कि कैसा लगा ये मैदान, उन्होंने कहा था कि कवर्स के जो छक्के वो थोड़े से नजदीक है और उसी की वजह से ये उनके ये शॉट्स है ना, भले ही नजदीक है लेकिन शॉट सिलेक्शन परफेक्ट है ऑफ साइड में। हाँ देखिए, इंसान की सोच पॉजिटिव होनी चाहिए। बारक्या कांबले एक जायजा लेते हैं मैदान का। एक्सपीरियंस खिलाड़ी है, बड़ी बड़ी ओपन टूर्नामेंट खेलने का उनके पास तजुर्बा है और बिजनेस एरिया बन गया उनका आज। हाँ, बिजनेस एरिया नहीं, रनों की मशीन बन रहा है वो एरिया उनके लिए। 41 पे 1 और एक और बारक्या कांबले ऑन फायर। इसे कहते हैं रायगढ़ ग्रामीण का वेल फिनिशर। 1000 रुपए मिलेंगे उन्हें प्रशांत महात्री की तरफ से क्योंकि उन्होंने लगाए हैं लगातार 3 छक्के। 47 पे आता हुआ टोटल और 5555 जमा करो। श्री रविशेठ जोशी चैरिटेबल ट्रस्ट कामोटे, मनोज कवड़े, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए, वरना हमें देने पड़ेंगे। हमारी दिन की मजदूरी भी वही नहीं है, उतनी नहीं है। तो चलिए रोकड़ा विदाउट जीपीए। चलिए हरियाली 11 नोट आनी चाहिए 500 के हमारे पास। 55 तो भूल नहीं, ऑनलाइन नहीं होगा क्योंकि इनाम आपने लगाया है तो रोकड़ा ही होगा। 47 पे 1 और आखिरी 6 गेंदें बची है और जीत के लिए 5 रनों की जरूरत। मैच अभी भी मैं कहूंगा दोनों तरफ है क्योंकि स्ट्राइकर एंड पर होंगे चेतन गोवारी। आशीष परदेशी को अपनी गेंदबाजी का सर्वोत्तम प्रदर्शन दिखाना होगा। अपनी टीम के फ्रेंचाइजी नसीब भोईर के लिए मित 11 सिद्ध विनायक भिंगारी, राइट आर्म राउंड द विकेट। ये डॉट जाती हुई गेंद, 5 गेंदें, अब 5 रनों की जरूरत। मैच में देखिए कंपलसरी चेसिंग है, कहानी में अभी भी ट्विस्ट। दोस्ती मस्ती ग्रुप कामोडे, इनकी तरफ से चेतन गोवारी के ये थ्रो नहीं करना था, ये थ्रो नहीं करना था, ये डायरेक्ट मारना था। डायरेक्ट लेग बाय के तौर पर रन आया। 4 गेंदें, अब 4 रनों की जरूरत। ये डायरेक्ट मारना था, डायरेक्ट मारते और लग जाता। एक जुआ खेलना था, 1 का 10, 10 का 100, जिस तरह लोग बनाते हैं उसी तरह जुआ खेलना था। यहां पे डायरेक्ट हिट करनी चाहिए थी। मिलता विकेट तो मिलता, रन जाता तो जाता, लेकिन मिलता किसका विकेट? बारक्या कांबले का। और ये आया वाइड और वाइड का पंच और इसी के साथ इस मैच को जीता कामोटे टीम ने।